नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे बासर येथील ज्ञान सरस्वती मंदिरामध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बासर येथील ज्ञान सरस्वती मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात। आंध्र प्रदेशातील बासर या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर असलेले ज्ञान सरस्वती मंदिर हे भारतातील विद्येची देवी सरस्वतीच्या काही प्रमुख मंदिरांपैकी एक आहे। भारतात विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेची 3 ठिकाणी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। पहिले मंदिर काश्मीरमधील वैष्णोदेवीचे मंदिर, दुसरे मंदिर शृंगेरीमधील शारदा देवी मंदिर आणि तिसरे म्हणजे तेलंगणामधील बासर या ठिकाणी असलेले श्री ज्ञान सरस्वती मंदिर। नव्याने तयार झालेल्या तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्याच्या मुधोळ तालुक्यात बासर येथे श्री ज्ञान सरस्वती मंदिर आपल्याला पाहायला मिळते। आधी ते आंध्र प्रदेशात होते। तेलंगणातल्या निर्मल जिल्ह्यात बासर हे तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळते। हे ठिकाण नांदेड, मुखेड, हैदराबाद रस्त्यावर निजामाबादपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि नांदेडपासून सुमारे 95 किलोमीटर अंतरावर आहे। श्री ज्ञान सरस्वती मंदिर हे देशातील पहिले सरस्वती मंदिर होय। मुलांच्या शिक्षणाची सुरुवात म्हणजेच अक्षर अभ्यासम विधी या मंदिरामध्ये करण्यात येतो। श्री सरस्वतीचे एक रूप शृंगेरी येथील शारदा पीठात गुप्त रूपाने वास करते, त्यालाच अर्धेपीठ म्हटले जाते। बासर येथील हे सरस्वती मंदिर व्यासमुनींच्या वास्तव्याने पवित्र झालेले आहे। या तीर्थक्षेत्राबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की महाभारताच्या लिखाणानंतर महर्षी व्यास हे मनशांतीसाठी दक्षिण भारतात गेले होते। जात असताना गोदावरी नदीकाठी असलेले हे ठिकाण त्यांना खूप आवडले। मनाला अगदी प्रसन्न वाटावं असे हे ठिकाण होते, त्यामुळे ते तिथे विश्रांतीसाठी थांबले। असे म्हटले जाते की गोदावरी काठी स्नान करून झाल्यावर त्यांनी वाळूपासून एक सरस्वतीची मूर्ती बनवली आणि तिची प्रतिष्ठापना केली। आजही मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती ही वाळूचीच आहे। ही मूर्ती पद्मासनामध्ये बसलेल्या सरस्वतीची आहे। तसेच सरस्वती, लक्ष्मी आणि काली अशी देवीची 3 रूपे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मंदिरातील ही मूर्ती 4 फूट उंचीची आहे। दुसऱ्या कथेनुसार वाल्मिकींनी येथे सरस्वतीची मूर्ती बसवून रामायण लिहिले। मंदिराजवळ महर्षी वाल्मिकी यांची मूर्ती आणि समाधी आहे। हे मंदिर मंजिरा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर अष्टकूट राजांनी बांधलेल्या 3 मंदिरांपैकी एक असल्याचेही मानले जाते। वसंत पंचमी आणि माघ कृष्ण चतुर्दशीला बासरमध्ये मोठा शिवरात्री महोत्सव असतो। अगदी लांबून लांबून लोक या ठिकाणी या महोत्सवाला येत असतात। वसंत पंचमी ते महाशिवरात्री असा सुमारे 15 दिवस येथे उत्सव सुरू असतो। महर्षी व्यास यांनी या ठिकाणी वास्तव्य करत ध्यान आणि मंदिराची स्थापना केल्यामुळे या शहराचे नाव वासर पडले। त्यानंतर ते बासर म्हणून ओळखले जाऊ लागले। तर महर्षी वाल्मिकी ऋषी यांनाही या ठिकाणी देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त झाला होता। त्यानंतर त्यांनी रामायण लिहायला सुरुवात केली। कालिदासांना आणि वरदराज यांना येथेच ज्ञानप्राप्ती झाली। मंदिराच्या मागे व्यास गुफा पाहायला मिळते। गुफेमध्ये महर्षी व्यास आणि सरस्वती मातेचे दर्शन आपल्याला होते। तर आता आपले दर्शन झालेले आहे, तर आपण आता गोदावरी नदीकडे जाऊयात।
मुख्य मंदिरापासून साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदी आपल्याला पाहायला मिळते। इथे आपल्याला शिवलिंग आणि देवीची खूप सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते। दर्शन घेऊन झाल्यानंतर मी बोटीचा आनंद घेतला। बोटीचे चार्जेस 100 रुपये पर पर्सन सांगितले जाते, तर तुम्ही बार्गेनिंग करून ते तुम्ही कमी करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत जय शिवराय।